माननीय निलेश लंकेजी साहेब या गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने आलेले आहेत. मी प्रथमतः आपल्या गावच्या आणि सगळ्या तरुण मंडळीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. बराच दिवस झाले मी एक चर्चा ऐकतो चेअरमन, डॉक्टरांचं काय चाललंय, बरोबर आहे ना? तर मला काही समजत नाही नेते. आमचे वडील तुमच्या कार्यक्रमाला होते, त्यांनी त्यांची पेन्शन दिली आणि आता मी वेगळं काय करणार, म्हणजे आमच्या घरात ते बारामती आणायची काय? तर सांगायचा मुद्दा एकच आहे की मी स्वतः तरी तन मन आणि धन असं तुमच्या बरोबर आहे नक्कीच. आता काही कार्यकर्त्यांचं तन एकीकडे असतं, त्यांचं मन एकीकडे असतं आणि ध्यान धनाकडे असतं. तर त्यातले कार्यकर्ते आम्ही नाही, आमचा इतिहासही तो नाही. निश्चितपणे आम्ही सगळे तुमच्या बरोबर खंबीरपणे आहोत. आता प्रॉब्लेम काय झाला पुढाऱ्यांचा हा एक समजून घ्या. पुढाऱ्यांची गंमत अशी झाली, मला त्या शोले पिक्चरची आठवण आली. तो आसरानी म्हणतो अरे उधर जाओ, फिर पीछे कोई नहीं रहता. प्रॉब्लेम असा झाला, एखादा निर्णय पुढे घेतला तर त्याच्या मागे कोण राहील याची गॅरंटी आजकाल राहिली नाही. आणि थोडस आमच्या गावच्या बाबतीतही बोलायला पाहिजे. चेअरमन, आपल्याला याच्यावर विचार करावा लागेल की काही लोक आपल्यापासून आता जे लांब दिसतात त्यांच्या बाबतीतही आपल्याला काहीतरी करावं लागेल निश्चितपणे. आणखी 10 दिवस आहेत. आता माझं ठीक आहे, माझ्याकडे काही पद नाही, सत्ता नाही, त्याच्यामुळे माझ्यापासून लोक लांब जातील हे साहजिक आहे. पण आता तुमच्याकडे दोन्ही सत्ता असताना काही लोक बाजूला का जातात याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि निश्चितपणे मला तुमची गॅरंटी आहे, कारण शेवटच्या 1-2 दिवसात निवडणूक फिरवायचं काम चेअरमनला निश्चितपणे चांगलं जमतं. आणि ही जी काही मंडळी मला काल पत्रक वाटताना दिसली ती निश्चितपणे तुमच्या बरोबर आली पाहिजे. भले ते सुखदेव सारखे काही आश्वासन देत आहे तुम्ही, पण ती आली पाहिजे. आणि निश्चितपणे या 10 दिवसामध्ये नेते